महिन्याची पहिली तारीख म्हणजेच आमच्या इथे सर्वांचे रुटीन हे चेंज होत असते. कारण आमच्या इथे ना 3 शिफ्टमध्ये ड्युटी चालत असते आणि शिफ्टनुसार सर्वांचे रुटीन हे चेंज होत असते. त्यामुळे ना आमचा झोपण्याचा आणि उठण्याचा परफेक्ट टाईम कधीच बनत नसतो आणि त्यात जर सेकंड शिफ्ट असली मग तर विचारायचं कामच नाही. रात्री उशिरा जेवण, उशिरा झोपणं आणि परत सकाळी उशिरा उठणं. सर्व महिना असाच चालत असतो आणि त्यात पहिल्या तारखेला नाईट करून सेकंड असलं तर त्यापेक्षाही भारी. सकाळी 7ला परत येणं आणि 2:30ला परत जाणं. चला असो, सानूच्या बाबांनासुद्धा नाईट करून आले होते आणि सेकंड शिफ्टला जायचं होतं. त्यामुळे ना ते जेवण वगैरे करून निवांत असे झोपले होते, कारण 2 वाजता उठून परत जायचं होतं. मी पण स्वयंपाक वगैरे आटपला होता आणि सर्व कामं वगैरे करून फ्री झाले होते. दुपारच्या वेळात असा टाईमपास करण्यासाठी हे काढलं होतं. आईनं दिलेल्या साडीचा सत्यानाश करायचं ठरवलं होतं. शिवता तर काहीच येत नाही, पण तरी टाईमपास करण्यासाठी मला काही नसलं की मी असे फालतूचे काम करत असतो. चला असो, मी बनवलेला पडदा कोणाला आवडो की नाही आवडो, पण माझ्या मुलांना खूप जास्त आवडला होता. चला असो, आज ना सकाळपासून माझा डोळा खूप दुखत होता, पण मी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. शेवटी तो लाल झाला होता, त्यामुळे शेवटी मला ड्रॉप टाकावाच लागला. मला त्या ड्रॉपची खूप जास्त भीती वाटते, त्यामुळे मी त्याला दुर्लक्ष करत होते. सानूच्या बाबांची सेकंड शिफ्ट असली की तेव्हाच मला आठवते की आमच्याकडे टीव्हीसुद्धा आहे, कारण तेपर्यंत जागी राहायचं असते म्हणून टाईमपास म्हणून टीव्ही पाहत असतो. सध्या सानूच्या दीदींच्या पण सुट्ट्या चालू आहे, तर त्यासुद्धा आता आमच्यासोबत टीव्ही पाहत होत्या. सानूचे बाबा तेच आल्याबरोबर पाहत होते आणि आमची मेपल पाहून हसत होते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.